दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल 6-7 मजल्यांचं हे हॉस्पिटल, पुण्यातील भव्य दिव्य असं हे हॉस्पिटल। विशेष म्हणजे या हॉस्पिटलची नोंदणी ही एक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून आहे। 10 लाख रुपयांची बोहणी यांनी एका जीवाची लावली अशी माहिती मिळते। तनिषा भिसे ज्या 7 महिन्यांच्या गर्भवती होत्या, अचानक पोटात कळा सुरू झाल्यानं त्यांनी रुग्णालय गाठलं। रुग्णालयात गेल्यानंतर तुम्हाला प्रसूतीसाठी किंवा ज्या काही अडचणी आल्या त्यासाठी 20 लाख रुपये लागतील असं म्हटले। सुरुवातीला तुम्ही 10 लाख भरा, लगेचच्या लगेच 10 लाख रुपये अरेंज करणं आमच्याच्याने शक्य नाही, आम्हाला वेळ द्या अशी विनंती तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी केली। मात्र त्यासाठी ससून हॉस्पिटल शेजारी आहे असा दरवाजा तेथील संबंधित वैद्यकीय स्टाफने दाखवला। प्रश्न पडला की नेमकं हे का घडलं आणि कसं घडलं। तर तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे विधान परिषदेवर आमदार असणाऱ्या अमित गोरखे यांचे पी आहेत। सुशांत भिसे यांनी अमित गोरखेंना लगेचच फोन केला। त्यांनीही या हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांशी बातचीत केली, मात्र त्यांनाही मज्जाव केला गेला की नाही 10 लाख तर टेकवावेच लागतील। मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून सुद्धा फोन आला की या पेशंटला तुम्ही पेशंटवर उपचार सुरू करा, मात्र नाही 10 लाख टेकवाच असं काहीसं रुग्णालयातील संबंधित स्टाफचं म्हणणं होतं। या सगळ्या ताळमेळामध्ये तनिषा भिसे यांचा जीव गेला। त्यांना 2 जुळ्या मुली सुद्धा या सगळ्या प्रक्रियेदरम्यान झाल्या। हॉस्पिटलमध्ये या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये हलवताना झाल्या। त्या 2 मुलींनी आपल्या आईला पाहिलंच नाही। कारण काय? सिस्टीम। आपली सिस्टीमच एवढी डॅमेज झालेली आहे की पैशांशिवाय कोणी बोलायलाच तयार नाही। त्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला काय कमी? हॉस्पिटलशिवाय ते आणि एक चॅरिटेबल ट्रस्ट सुद्धा। 10 लाख रुपये किंमत तुम्ही एका व्यक्तीची लावली, त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूची बोहणी तुम्ही 10 लाख लावली का असा प्रश्न आहे। अर्थात या सगळ्या गोष्टींवरती हॉस्पिटलचे जे संबंधित जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांनी मात्र हे सगळे आरोप धिटकारलेत। मात्र भिसे कुटुंबियांनी तर हाच आरोप लावलाय की 10 लाख रुपयांसाठी आमचं पेशंटवर यांनी उपचार केले नाही आणि त्या दरम्यान तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला। सांगा ना, त्यांनी जन्म दिलेल्या त्या 2 जुळ्या मुलींचा काय कसूर होता? बरं, यासाठी फक्त हॉस्पिटलच जबाबदार आहे का? सुशांत भिसे ज्या आमदारांचे पीए होते त्यांच्याकडेही 10 लाख रुपये अरेंज होत नव्हते का? मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून फोन जात होता, जर संबंधित स्टाफ ऐकत नव्हता तर मुख्यमंत्री सुद्धा 10 लाख रुपये देऊ शकत नव्हते का?